इतिहासाची पानं उघडली की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. घोड्यावर बसलेले, हातात तळपती तलवार घेतलेले, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांच्या लढाया या सगळ्याच्या आठवणीने आजही अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ते स्वाभाविक आहे, कारण त्यांनी रणांगणावर जे शौर्य गाजवलं ते खरंच अतुलनीय होतं. हो, पण काही लढाया या रणांगणावर नाही तर बंद दरवाजाआड अत्यंत शांतपणे पण तितक्याच धैर्याने लढल्या जातात. काही निर्णय असे असतात जे तलवारीच्या वाऱ्यापेक्षाही अधिक खोलवर परिणाम करतात. आणि आजची आपली चर्चा अशाच एका व्यक्तीवर आहे, ज्यांनी प्रत्यक्ष तलवार हातात घेतली नाही, पण केवळ आपल्या दूरदृष्टीने, संयमाने आणि एका अकल्पनीय त्यागाने हिंदवी स्वराज्य एका महाभयंकर वादळातून बाहेर काढलं. महाराणी येसूबाई. महाराणी येसूबाई. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण श्री अशोक बेंडखळे लिखित महाराणी येसूबाई या पुस्तकाचा आधार घेणार आहोत. आपला उद्देश केवळ घटनाक्रम सांगणं नाही, तर येसूबाईंच्या त्या प्रत्येक मोठ्या निर्णयामागे असलेली विचार प्रक्रिया समजून घेण्याचा आहे. त्यांनी असे निर्णय का घेतले आणि त्याचे दूरगामी परिणाम काय झाले हे आपण उलगडून पाहणार आहोत. उत्तम. मग सुरुवात त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून करूया. येसूबाई या कोकणातील शृंगारपूरच्या प्रसिद्ध शिर्के घराण्यातल्या. हो, त्यांचं माहेरचं नाव जीवबाई होतं. वडील पिलाजीराव शिर्के एक मातब्बर प्रस्थ. हो, आणि इथेच कथेला एक राजकीय वळण मिळतं. शिवाजी महाराजांनी जेव्हा शृंगारपूर जिंकलं तेव्हा त्यांनी शिर्क्यांचं सामर्थ्य ओळखलं. पिलाजीराव शिर्के स्वराज्याच्या सेवेत आले आणि हा संबंध अधिक घट्ट करायचा होता. अगदी हा नवीन तयार झालेला राजकीय संबंध अधिक घट्ट करण्यासाठी त्यांची कन्या जीवबाई म्हणजेच येसूबाई यांचा विवाह संभाजीराजांशी ठरवण्यात आला. हा विवाह साधारणपणे 1665 साली झाला, तेव्हा येसूबाईंचं वय जेमतेम 5 ते 6 वर्षांचं असेल. हो, म्हणजे हा एक बालविवाह होता, पण त्यामागे एक मोठी राजकीय रणनीती होती. नक्कीच. तो केवळ 2 व्यक्तींचा विवाह नव्हता, तर 2 महत्वाच्या सत्ता केंद्रांना एकत्र आणण्याचा तो एक प्रयत्न होता. शिर्क्यांसारखं कोकणातील एक शक्तिशाली घराणं स्वराज्याशी जोडलं जाणं. हो, हे मराठ्यांची कोकण किनारपट्टीवरील पकड मजबूत करण्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. आणि सासरी आल्यावर म्हणजे रायगडावर आल्यावर त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं असणार. एका बाजूला राजमाता जिजाऊ आणि दुसऱ्या बाजूला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज. या 2 व्यक्तिमत्वांच्या सहवासात त्यांची जडणघडण झाली. आणि मला वाटतं हाच त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा होता, कारण त्यांना केवळ सासुरवास मिळाला नाही तर एक अद्वितीय शिक्षण मिळालं. शिक्षण? हो, केशव पंडित आणि रघुनाथ पंडितांसारखे विद्वान संभाजीराजांना शिकवण्यासाठी होतेच, पण त्यांच्यासोबत येसूबाईंनाही शिक्षणाचे धडे मिळाले. अच्छा, म्हणजे त्यांचं शिक्षण केवळ अक्षरी नव्हतं. नाही, ते अनुभवाचं, निरीक्षणाचं शिक्षण होतं. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला निर्णय घेताना पाहणं, जिजाऊंसारख्या राजमातेच्या सहवासात राहणं, यातूनच त्यांची राजकीय समज पक्की झाली. बरोबर. आणि तीच समज पुढे स्वराज्याच्या कामी आली. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय. हेच संस्कार आणि हेच शिक्षण त्यांच्या पुढील आयुष्यात घेतलेल्या धाडसी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाया ठरले. त्यांनी राज्यकारभाराचे धडे प्रत्यक्ष कृतीतून आत्मसात केले होते. आणि मग तो दिवस आला 16 जानेवारी 1681. संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला आणि येसूबाई स्वराज्याच्या महाराणी झाल्या. पण त्या केवळ नावापुरत्या राणी नव्हत्या असं पुस्तकात म्हटलं आहे. याबद्दल एक विलक्षण गोष्ट आहे, त्यांची स्वतःची स्वतंत्र मुद्रा म्हणजे शिक्का होता. हो, आणि ही गोष्ट त्या काळाच्या संदर्भात पाहिली तो खूपच क्रांतिकारी आहे. विचार करा, 17व्या शतकात जिथे बहुतांश स्त्रिया पडद्याआड होत्या, तिथे एका महाराणीचा स्वतःचा अधिकृत शिक्का असणं. आणि त्यावर काय कोरलेलं होतं? ची प्रिय सखी आणि राणी विजयी आहे. वा, हे केवळ एक बिरुद नाही, तर हे त्यांचं राज्यकारभारातील स्थान दाखवतं. त्या केवळ सल्लागार नव्हत्या, तर अधिकृत भागीदार होत्या. एक प्रकारे सत्तेच्या भागीदारीची ही अधिकृत घोषणा होती. आणि त्याही शक्ती वापरायला घाबरत नसत. नाही, अजिबात नाही. मला आठवते, पुस्तकात बाळाजी औजींच्या शिक्षेचा एक प्रसंग आहे. तो खूपच नाट्यमय आहे. हो, संभाजी महाराज प्रचंड रागात होते, पण तिथे येसूबाईंनी हस्तक्षेप केला नाही का? नेमकं काय घडलं होतं? हो, तो प्रसंग येसूबाईंचं धैर्य आणि त्यांची नैतिकता दाखवतो. संभाजी महाराजांनी
केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून चिटणीस बाळाजी औजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देण्याचा अत्यंत कठोर हुकूम दिला होता. बापरे. तेव्हा येसूबाईंनी थेट त्यांना प्रश्न विचारला. त्या काय म्हणाल्या होत्या? त्यांनी संभाजीराजांना विचारलं, एखाद्याच्या सांगण्यावरून तुम्ही हे का करत आहात? असं केल्याने राज्य पुढे कसं चालेल? म्हणजे थेट राजालाच प्रश्न? हो, एका क्रोधायमान राजाला, आपल्या पतीला असा थेट प्रश्न विचारण्यासाठी विलक्षण धाडस लागतं. यावरून त्यांचं नैतिक धैर्य स्पष्ट दिसतं. आणि त्यांची दूरदृष्टी इथेच थांबत नाही. बाळाजी औजींच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचे पुत्र खंडोबल्ला यांचं केवळ पालनपोषणच केलं नाही, तर त्यांना स्वराज्याच्या सेवेत कायम ठेवून त्यांच्या गुणवत्तेचा राज्यासाठी उपयोग करून घेतला. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर ही केवळ सहानुभूती नव्हती. नाही, ही एक राजकीय दूरदृष्टी होती. त्यांना हे पक्क माहीत होतं की स्वराज्याला अशा जुन्या निष्ठावान घराण्यांची गरज आहे. वैयक्तिक राग लोभ बाजूला ठेवून राज्याचं भलं कशात आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि याच दूरदृष्टीची, याच धैर्याची आणि त्यागाची खरी कसोटी लागली 1689 साली. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात काळोखा दिवस. हो, हौरण्यपारे अत्यंत क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती. संपूर्ण स्वराज्य अक्षरशः हादरलं होतं. राजा नाही, म्हणजे राज्य अनाथ झालं होतं. आणि हीच संधी साधून मोगल सरदार जुल्फिकार खानाने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला वेढा घातला. परिस्थिती किती गंभीर होती याचा अंदाज यावरून येतो की त्यावेळी रायगडावर केवळ महाराणी येसूबाई आणि त्यांचे लहान पुत्र शाहूच नव्हते. नाही, अजून एक महत्वाची व्यक्ती होती. हो, बरोबर. संभाजी महाराजांचे धाकटे भाऊ राजाराम महाराज हे सुद्धा तिथेच होते. म्हणजे स्वराज्याचे दोन्ही कायदेशीर वारस एकाच ठिकाणी शत्रूच्या वेढ्यात अडकले होते. हे तर मोगलांसाठी चेकमेट सारखं होतं. अगदी. जर दोन्ही वारस एकाच वेळी मोगलांच्या हाती लागले असते तर मराठा स्वराज्य तिथेच नेतृत्वहीन होऊन संपलं असतं. औरंगजेबाला नेमकं हेच हवं होतं. आणि इथेच त्या निराशेच्या आणि गोंधळाच्या वातावरणात येसूबाईंनी तो ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्याने मराठ्यांचा इतिहासच बदलून टाकला. हो, त्यांनी रायगडावरील सर्व महत्त्वाच्या सरदारांना आणि मंत्र्यांना एकत्र बोलावले. प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सगळी मोठी मंडळी तिथे होती. त्या बैठकीतलं वातावरण कसं असेल याची कल्पनाच करवत नाही. सगळीकडे भीती आणि अनिश्चितता. आणि अशावेळी येसूबाईंनी जो विचार मांडला तो त्यांच्या वैयक्तिक त्यागाचा आणि राजकीय प्रगल्भतेचा कळस होता. त्या म्हणाल्या, माझा मुलगा शाहू हा गादीचा खरा वारस आहे, पण तो अजून लहान आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वराज्याचे दोन्ही वारस एकाच ठिकाणी असणं म्हणजे आपण स्वतःहून शत्रूच्या हातात कोलीत देण्यासारखं आहे. खरं सांगायचं तर हे वाचताना माझ्या अंगावर काटा आला. स्वतःच्या मुलाचा राजगादीवरचा हक्क जो कायदेशीर होता तो त्यांनी तात्पुरता बाजूला ठेवला. अगदी. आणि सर्वांना सल्ला दिला की राजाराम महाराजांनी तातडीने रायगडावरून निसटून दक्षिणेला जिंजीला जावं आणि तिथून स्वराज्याचा लढा सुरू ठेवावा. 1 मिनिट थांबूया इथे. हा निर्णय किती मोठा आहे याचा विचार करूया. हो. एका बाजूला राज्याचा दुसरा वारस आपला दीर निसटून जातोय आणि त्याला वेळ मिळावा म्हणून आपण स्वतःच्या मुलासोबत शत्रूच्या हाती लागण्याची जवळजवळ खात्री असताना रायगडावर थांबतोय. ही निवड करणं हे अविश्वसनीय आहे. त्यांनी स्वराज्याचं नेतृत्व वाचवण्यासाठी स्वतःच्या नात्यांना आणि मुलाच्या भविष्याला पणाला लावलं. हा एक धोरणात्मक डाव होता. राजाराम महाराजांना सुरक्षित निसटण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी स्वतः शाहूंसोबत रायगडावर थांबून मोगलांना गुंतवून ठेवण्याचा निर्णय घेतला. हो, जवळजवळ 10 महिने त्यांनी रायगड लढवला. पण जेव्हा रसद संपली आणि गड लढवणं अशक्य झाले तेव्हा त्यांनी आणखी एक धाडसी पण तितकाच व्यावहारिक निर्णय घेतला. शरणागतीचा. हो. गडावरील हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि शाहूंच्या सुरक्षेसाठी त्यांनी मोगलांशी बोलणी करून शरणागती पत्करली. पण ही शरणागती म्हणजे पराभव नव्हता. नाही, ती एक रणनीती होती. या एका निर्णयाने स्वराज्याच्या संघर्षाला एक नवी दिशा दिली. राजाराम महाराज मोकळे झाले आणि दक्षिणेतून मराठ्यांचा लढा पुन्हा सुरू झाला, जो पुढे 27 वर्षे चालला. आणि त्याने औरंगजेबाला इथेच दख्खनच्या मातीत माडले. ऑक्टोबर 1689 येसूबाई आणि बालशाहूराजे मोगलांच्या कैदेत गेले आणि हा कैदवास काही महिने किंवा वर्षांचा नव्हता. तो तब्बल 30 वर्षे चालला. 30 वर्षे. विचारही करवत नाही.
एका महाराणीसाठी, जिने राजवैभव पाहिलं होतं, तिच्यासाठी एका छावणीतून दुसऱ्या छावणीत सतत स्थलांतर, अनिश्चितता, अपमान, या सगळ्याला तोंड देणं किती कठीण असेल. प्रचंड. पण या सगळ्या परिस्थितीत त्यांनी 2 गोष्टी अत्यंत धैर्याने आणि चाणाक्षपणे सांभाळल्या. या 2 गोष्टी म्हणजे त्यांच्या कैदवासातील 2 मोठ्या कामगिरी होत्या. कोणत्या 2 गोष्टी? पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे शाहूंचे धर्मरक्षण. औरंगजेबाने अनेकदा शाहूंना मुसलमान करण्याचा, त्यांना बाटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तसा आदेशही दिला होता. पण येसूबाई ढालीसारख्या मध्ये उभ्या राहिल्या. त्यांनी विरोध केला? हो. त्यांनी अत्यंत धैर्याने बादशहाला विरोध केला आणि आपल्या मुलाचा हिंदू धर्म वाचवला. विचार करा, त्या औरंगजेबाच्या कैदेत होत्या, पूर्णपणे त्याच्या दयेवर एक चूक आणि दोघांचाही जीव जाऊ शकला असता. पण तरीही धर्माच्या प्रश्नावर त्या झुकल्या नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी दाखवलेलं राजकीय संतुलन. कैदेत असताना त्यांनी औरंगजेबाची मुलगी झीनत उन निसा बेगम याच्याशी अत्यंत चांगले संबंध निर्माण केले. अच्छा. झीनत उन निसा शाहूंना आपला मुलगा मानत असे. या मानवी नात्याचा उपयोग येसूबाईंनी आपल्या मुलाचे आणि इतर मराठी कैद्यांचे हालअपेष्टांपासून रक्षण करण्यासाठी केला. ही त्यांची विलक्षण मुत्सद्देगिरी होती. हो, म्हणजे कैदेत असूनही त्या हार मानून बसल्या नव्हत्या. त्या एका राजमातेची जबाबदारी पार पाडत होत्या. असं म्हणतात की मोगलांच्या छावणीत फिरतानाही त्यांनी शाहूंना स्वराज्याचे संस्कार आणि राजधर्माचे धडे देणं कधीच थांबवलं नाही. बरोबर. एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या एका भावी राजाला घडवत होत्या. आणि मला वाटतं त्यांनी त्या संकटाचं संधीत रूपांतर केलं. कसं काय? त्यांनी शाहूंना मोगलांचा दरबार, त्यांची ताकद, त्यांच्या कमकुवत बाजू, त्यांच्यातील अंतर्गत राजकारण हे सगळं जवळून अनुभवायला दिलं. हो, हे शिक्षण शाहूंना पुढे राज्यकारभार करताना प्रचंड उपयोगी पडलं असणार. नक्कीच. म्हणजे त्यांनी कैदेत राहूनही एका राजाला घडवलं. पण ही कैद संपणार कधी होती? कारण औरंगजेब तर जिवंत होता. आणि तोच कथेतील पुढचा मोठा टर्निंग पॉइंट आहे. 1707 औरंगजेबाचा मृत्यू. या एका घटनेने सगळी समीकरणं बदलली आणि शाहूंच्या सुटकेची शक्यता निर्माण झाली. पण मोगलांनी इथे एक डाव टाकला. हो, त्यांनी शाहूंना सोडलं, पण महाराणी येसूबाईंना जामीन म्हणून दिल्लीतच ठेवून घेतलं. म्हणजे मुलाच्या स्वातंत्र्यासाठी आईला पुन्हा एकदा त्याग करावा लागला, जेणेकरून शाहू मुघलांविरुद्ध जाणार नाहीत. बरोबर. त्यांची सुटका झाली तब्बल 12 वर्षांनी, म्हणजे 1719 मध्ये. इतक्या वर्षांनी? हो. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीच्या बादशहाशी एक तह केला आणि त्या तहानुसार महाराणी येसूबाईंची सन्मानाने सुटका झाली. तब्बल 30 वर्षांच्या वनवासानंतर त्या स्वराज्यात, आपल्या मुलाच्या राज्यात परतल्या. स्वराज्यात परतल्यावर त्यांचं वय 60च्या घरात होतं. एवढा मोठा संघर्ष केल्यानंतर कुणीही शांत जीवन जगण्याचा विचार करेल. पण येसूबाई वेगळ्या होत्या. नक्कीच. त्या शांत बसल्या नाहीत. त्यांनी शाहूंच्या राज्यकारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. अनेक महत्वाचे निवाडे केले, कौटुंबिक तंटे सोडवले. याचं काही उदाहरण आहे का? हो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गांडेकर बंधूंच्या वाटणीचा वाद. हा वाद त्यांनी सोडवला आणि त्यावर शिक्कामोर्तब केला. यावरून हे स्पष्ट होतं की आयुष्याच्या शेवटच्या काळातही त्यांचा अधिकार आणि त्यांची निर्णयक्षमता तसूभरही कमी झाली नव्हती. त्यांचा मृत्यू 1731 नंतर झाला असावा असं मानलं जातं. हो. संगम माहुली येथे त्यांच्या स्मरणार्थ वृंदावन आणि मेघडंबरी उभारण्यात आली, जी आजही त्यांच्या त्यागाची आणि धैर्याची साक्ष देत उभी आहे. महाराणी येसूबाईंचं संपूर्ण आयुष्य पाहिलं तर ते त्याग, संयम आणि अजोड मुत्सद्दीपणाचं एक प्रतीक आहे. पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची प्रथा असताना त्यांनी तो मार्ग नाकारला. का? कारण त्यांच्यासमोर वैयक्तिक दुःखापेक्षा स्वराज्याचं भविष्य जास्त महत्वाचं होतं. अगदी. त्यांनी स्वराज्याचं नेतृत्व वाचवण्यासाठी स्वतः कैद स्वीकारली आणि राजाराम महाराजांना लढा देण्यासाठी मोकळं केलं. हो. 1689 मध्ये त्यांनी घेतलेला तो एक निर्णय मराठा साम्राज्याला औरंगजेबाच्या महासंकटातून टिकून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरला. त्या पडद्यामागे राहून लढणाऱ्या अशा सेनानी होत्या ज्यांनी केवळ लढाईच नाही तर संपूर्ण युद्धाची दिशा ठरवली. त्यांची दूरदृष्टी, त्यांचा त्याग आणि योग्य वेळी घेतलेले कठोर पण तितकेच आवश्यक निर्णय यामुळेच मराठा सत्तेचा प्रवाह खंडित झाला नाही. तो पुढेही वाहत राहिला. त्या नसत्या तर कदाचित मराठ्यांचा इतिहास काहीतरी वेगळाच असता. तर आजची ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आपण नेहमी शौर्य आणि पराक्रम म्हटलं की रणांगणावर तलवार गाजवणाऱ्या योद्ध्यांचाच विचार करतो, त्यांचे पोवाडे गातो, जे योग्यच आहे. पण येसूबाईंचं आयुष्य आपल्याला एक प्रश्न विचारायला भाग पाडतं.
शौर्य म्हणजे केवळ रणांगणावर रक्त सांडणे आहे का? की अत्यंत कठीण परिस्थितीत जिथे सगळे मार्ग बंद झाले आहेत असं वाटत असताना आपल्या वैयक्तिक सुखाचा, भावनांचा आणि नात्यांचा त्याग करून धैर्याने आणि संयमाने आपल्या राज्याचे, आपल्या लोकांचे भविष्य सुरक्षित करणे. हे त्याहून मोठे शौर्य आहे.